दर महिन्याला लेडीजना एका सायकलमधून जावं लागतं. त्या दिवसांमध्ये कधी मूड स्विंग्स होतात, कधी स्ट्रेस येतो, कधी काहीच करावंसं वाटत पण कधी-कधी खूप गोड खायची क्रेव्हिंग होते. आणि मला खात्री आहे की इथे अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील, ज्या ही गोष्ट रिलेट करू शकत असतील. दर महिन्याला येणारी आपली सायकल म्हणजेच पिरियड्स. या दिवसामध्ये आपल्याला खूप चॉकलेट खावी वाटते किंवा गोड खावं वाटतं. ह्या सगळ्यांवरती मी एक पर्याय शोधून काढलाय, तो म्हणजे एक हेल्दी डार्क चॉकलेट. आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. खरं सांगायचं तर पिरियड्स ही अशी एक गोष्ट आहे ना, जी दर महिन्याला येतेच. आणि ती एकटी येत नाही. तिच्यासोबत मूड स्विंग्स, थकवा, चिडचिडपणा किंवा एकदम लो एनर्जी, कधी आपली पाठ दुखत असते, कधी पोट दुखत असतं, तर कधी-कधी पूर्ण बॉडीसुद्धा पेन होत असते. आणि या सगळ्यामध्ये होणारी चिड आणि गंमत म्हणजे हे सगळं सुरू असतानाही आपलं आयुष्य कधीच थांबत नाही. घराची कामं असतात, मुलांची जबाबदारी असते, ऑफिस असेल तर ते ऑफिस असतं, आपल्याला सगळं सांभाळायचं असतं. कधी-कधी तर स्वतःसाठी 5 मिनिटं काढायलाही कोणाला वेळ मिळत नाही. आणि माझ्या मते अशा दिवसांमध्ये स्वतःची थोडी जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आपल्या शरीराला चांगलं पोषण देणं, थोडी विश्रांती घेणं आणि स्वतःला छोट्या-छोट्या गोष्टींनी आनंदी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आपली स्वतःची सुद्धा एक जबाबदारी असते. आपण स्वतःची काळजी घेणं, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, आवडीच्या गोष्टी करणं, पौष्टिक खाणं आणि स्वतःला थोडंसं जपणं, हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट असतं. कारण शेवटी आपल्याला आनंदी ठेवण्याची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. पण आता तुम्हाला असं वाटत असेल, की आपण तर चॉकलेट्स बनवणार होतो आणि मी मध्येच या सगळ्या गोष्टी का बोलतेय? पण खरं सांगू का, आजची रेसिपी करण्यामागे तसंच काहीसं कारण आहे. आपण म्हणतो, की मूड स्विंग्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्रास होतो, पेन होतं आणि डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे थोडासा पेन कमी सुद्धा होतं. पण त्याचसोबत आपण बाकीच्या सुद्धा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसं की ना, पुरेसं पाणी पिणं, थोडीशी झोप पूर्ण घेणं, थोडीफार हालचाल करणं किंवा चालायला जाणं. आपलं शरीर काय सांगतंय हे ऐकणं आणि स्वतःवर जास्त ताण न घेणं. त्याचसोबत छान-छान हेल्दी गोष्टी खाणं आणि त्यासोबतच मदत मागायला अजिबात संकोच न करणं. कारण ना कधी-कधी आपण असा विचार करतो, की नाही, समोरच्याला आपल्या गोष्टी कळायला पाहिजेत, आपल्या मनातल्या गोष्टी कळायला पाहिजेत, त्याने मला मदत करायला पाहिजे. कधी-कधी समोरच्याला ह्या गोष्टी कळू पण शकतात, कळत पण नाही. तर मला असं वाटतं, की आपण जेव्हा आपल्या इच्छा, अपेक्षा समोरच्याला बोलून दाखवू ना, तेव्हाच या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. असं नाही, की फक्त आपण अपेक्षा ठेवायच्या आणि समोरच्याला त्या कळणार सुद्धा नाही आणि त्यानंतर त्यामागे आपली भरपूर अशी चिडचिड सुद्धा होते. आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून हे चॉकलेट्स बनवण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. मी ह्या आधी सुद्धा माझ्यासाठी ह्या चॉकलेट्स बनवल्या होत्या आणि आज सुद्धा बनवणार होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू, जेणेकरून तुम्हालाही थोडंसं तुमचाही मूड फ्रेश राहील आणि तुम्हालाही थोड्याशा अशा काही हेल्दी गोष्टी माझ्याकडनं शेअर होतील. आणि मला असं वाटतं ना, की स्वतःसाठी काहीतरी छान बनवणं, स्वतःचं लाड स्वतः पुरवणं आणि स्वतःची काळजी स्वतः घेणं, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. यावरती तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी माझा जो ओव्हन आहे ना, तो छान क्लीन करून घेतला आणि ह्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतायत ना, तर ह्या मी पहिले चॉकलेट्स किंवा अ, भरपूर असे केक वगैरे बनवलेले आहेत. मी केकच्या ऑर्डर सुद्धा घेत होते आणि त्याचं हे सगळं सामान माझ्याकडे होतं आणि मी अधून हे यूज करत असते. हे काही चॉकलेट्स मोल्ड आहेत सिलिकॉनचे आणि पाइपिंग बॅगसुद्धा होत्या माझ्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि म्हणून मला ह्या गोष्टी बनवायला आवडतात आणि पहिल्यापासूनच आवडत होत्या आणि म्हणूनच मी हे सामानसुद्धा व्यवस्थित जपून ठेवलं होतं. कधी ना कधी आपल्याला ह्या गोष्टींची गरज पडतेच त्यासाठी. आणि भरपूर दिवस झालं ना, मी ओव्हनसुद्धा यूज केला नव्हता. तर म्हटलं आधी ते क्लीन वगैरे करून घेऊ. कारण काही गोष्टी यूज करण्याच्या आधी छान स्वच्छ क्लीन केलेल्या असतील ना, तर त्या यूज करायला सुद्धा बऱ्या पडतात आणि आवडतात सुद्धा. कारण अशा ह्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण कधीतरीच यूज करतो, कधी नेहमी-नेहमी करत नाही यूज. आणि त्या तशाच पडून राहतात आणि मग कधी आपण विचार करतो, की आता ते आपण यूज पण करत नाहीये, तर फेकून देऊ वगैरे असं नाही. तर मी ह्या खूप जपून ठेवलेल्या आहेत सगळ्या केकच्या वस्तू, जेणेकरून मला कधी वाटलं, की स्वतःसाठी काही बनवून खायचं, तर मी ते बनवून आरामात खाऊ शकते. कधी मला अशी क्रेव्हिंग होते ना, अशी गोड चॉकलेट्स वगैरे खायची, तर तेव्हा मी बनवते आणि खाते. असं नाही, की आपण कधी मग जाणार मार्केटमध्ये आणि मग त्या विकत आणणार आणि मग खाणार, असं नको व्हायला. आपल्याकडे घरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील ना, तर आपल्याला ती बनवायची इच्छा सुद्धा होते.
तर आता मी तुम्हाला जसं म्हणाले, की डार्क चॉकलेट बनवणार आहे, पण त्यामध्ये मी असे बऱ्याच काही हेल्दी गोष्टी मिक्स करणार आहे, ज्यामध्ये भरपूर असे काही गोष्टी असतील, ज्याने आपल्या शरीराला फायदा होतो. तर आता माझ्याकडे काही ड्रायफ्रुट्स आहेत, सीड्स आहेत, तर त्याच सगळ्या गोष्टी मी इथे यूज करणार आहे. आता घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतातच. ड्रायफ्रुट्स तर अवेलेबल असतातच आपल्या घरामध्ये, असं नाही की नसतात. तर त्याच्यामध्ये मी बदाम घेतलेत, थोडेसे सनफ्लॉवर सीड्स घेतलेत, काजू आहेत माझ्याकडे थोडे तर ते आहेत आणि इथे पंपकिन सीड्स घेतलेत जे ग्रीनवाले असतात ते. तर सगळ्यात आधी ना मी हे सगळे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेणार आहे. रोस्ट केल्यामुळे ना ह्यांची जी चव असते ना ती अजूनच छान लागते आणि त्यामध्ये ना एक वेगळाच क्रंच सुद्धा येतो आणि स्पेशली जेव्हा आपण अशा काही चॉकलेट्समध्ये हे ड्रायफ्रूट टाकतो ना, ते असे छान ड्राय रोस्ट केलेले असतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही तेल, तूप अजिबात टाकायचं नाही. फक्त असेच रोस्ट करून घ्यायचे भाजून तव्यावरती किंवा कढईमध्ये लो फ्लेमवरती. त्यांच्यामध्ये ना एक वेगळाच क्रंच येतो आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा छान लागते. आता बदाम म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बदामाचे किती बेनिफिट्स आहेत. बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात, फायबर असतात आणि अशी बरेच पोषक घटक त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे रोजच्या आहारात बदाम आपल्या असायलाच पाहिजेत. त्यानंतर तसेच मी इथे काजू सुद्धा थोडे रोस्ट करून घेणार आहे. आता काजूमध्ये पण काही हेल्दी फॅट्स असतात, मॅग्नेशियम, कॉपर, त्याच्यामध्ये प्रोटीन आणि काही महत्त्वाचे मिनरल्स सुद्धा असतात आणि अर्थातच कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो फक्त चवीलाच छान नसतो, तर पौष्टिकही तेवढाच असतो. त्याच्यामुळे मी काजू घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालायला आणि त्याचा एक वेगळा क्रंच सुद्धा येतो जेव्हा आपण त्याला रोस्ट करतो ना, त्याचं टेक्स्चर थोडं वेगळं येतं. म्हणून मी याच्यामध्ये काजू ॲड करते. त्यानंतर मी घेतलेत पंपकिन सीड्स. आता ह्या सीड्सबद्दल बोलायचं म्हटलं तर ना, ह्या सीड्स खाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही हे सीड्स रोस्ट करून ॲज अ स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता. सॅलडमध्ये ॲड करू शकता किंवा स्मूदी बाउल आपण जेव्हा बनवतो त्याच्यावरती टॉपिंग म्हणून सुद्धा वापरू शकता. दही किंवा ओट्समध्ये सुद्धा घालू शकता किंवा लाडू, चिवडा किंवा अशा काही चॉकलेट्स बाईट्समध्ये तुम्ही ॲड करू शकता. ह्या सीड्समध्ये सुद्धा मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे अनेक लोक आपल्या रोजच्या आहारामध्ये ना त्याचा समावेश करतातच आणि मला त्याची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा छान जो क्रंच येतो ना त्याच्यामुळे. त्यानंतर मी इथे सनफ्लॉवर सीड्स घेतलेत, ते सुद्धा रोस्ट करून घेणार आहे. मला पर्सनली ना वेगवेगळे सीड्स माझ्या डाएटमध्ये ॲड करायला आवडतात. हे सीड्स ना जेवढे आकाराने छोटे असतात ना, तेवढेच त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सुद्धा जास्त असतात. त्यामुळे बरेच लोकं ह्याला आपल्या डाएटमध्ये सुद्धा ॲड करतात. जसं मी पंपकिन सीड्सचं सांगितलं ना, की आपण त्या गोष्टीमध्ये ॲड करू शकतो, तसंच याचं सुद्धा सेम आहे. याला सुद्धा तुम्ही सॅलडमध्ये, स्मूदीमध्ये किंवा ओट्समध्ये किंवा दह्यामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा हेल्दी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. किंवा जसं आता मी चॉकलेटमध्ये ॲड करून खाणार आहे, तसंही तुम्ही खाऊ शकता. फक्त आपल्या आहारात याचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. आपण सगळेच बऱ्यापैकी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतच असतो, पण रोज प्लेन सीड्स किंवा ड्राय फ्रूट खाण्याचा खरंच कंटाळा येतो. मला स्वतःला तर येतोच येतो आणि स्मितला सुद्धा कधीतरी येतो आणि त्याच्यामुळे मी अशा काही गोष्टींमध्ये ते ॲड करते ना, की असं इंटरेस्ट आला पाहिजे काही गोष्टी खाण्यामध्ये आणि मुलांना माहीत आहे तुम्हाला, की चॉकलेट खूप आवडतं आणि आपल्याला सुद्धा त्याच्यामुळे ना तो सुद्धा ही चॉकलेट जी आहे ना ती खूप मन लावून खातो आणि मला सुद्धा ते खायला मिळतं आणि मुलांना आणि आपल्याला तेवढंच न्यूट्रिशन त्यातनं मिळत असतं. त्याच्यामुळे आपण अशा काही गोष्टींमध्ये ना ह्या गोष्टी ॲड करून खाल्ल्या पाहिजेत. आपल्या डाएटमध्ये ॲड केल्या गेल्या पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ना मी रोस्ट करून इथे काजू थोडेसे असे चॉप करून घेतलेत. काजू आपण हे वाटू शकत नाही, म्हणजे बारीक करून घेऊ शकत नाही मिक्सरमध्ये. त्याच्यामुळे मी इथे फक्त बदाम घातलेत आणि तेच थोडेसे असे बारीक करून घेणार आहे. थोडेसे असे जे तुकडे-तुकडे होतील अशाच पद्धतीने. आता अशा पद्धतीने मी इथे ते बारीक करून घेतलेत. जास्त वेळ फिरवायचा नाही, नाहीतर त्यांची पूर्णपणे पावडर होऊन जाते. तर असे मी ते बारीक करून घेतलेत. त्याच्यानंतर माझ्याकडे ना इथे हे डार्क चॉकलेट आहे मोर्डेचं. मला खास ह्या कंपनीचं चॉकलेट भरपूर आवडतं मोर्डेचं. जेव्हा मी केक बनवायचे ना, तेव्हा सुद्धा मी हे चॉकलेट यूज करत होते. तुम्हाला जर कधी वाटलं, की केकची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, मी कसे केक्स बनवत होते वगैरे. मी एका शॉर्टमध्ये माझे जुने केकचे जे फोटोज होते, व्हिडिओज होते, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले होते. पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. माझे जे केक्स होते ते कसे होते ते. त्याच्यावरतून तुम्हाला आयडिया येईल, की मी कशा पद्धतीचे केक बनवत असेल. तर आता हे जे चॉकलेट आहे ना, हे आपण रूम टेम्परेचरवरती सुद्धा ठेवू शकतो आणि फ्रिजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आता हे मी फ्रिजमध्ये ठेवलं होतं, पण ते मी बराच वेळ झालं बाहेर काढून ठेवलं होतं. म्हणजे जरा रूम टेम्परेचरवरती येऊ दिलं आणि मग ते आता मी इथे मेल्ट करून घेणार आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीने मेल्ट करून दाखवणार आहे. एक डबल बॉयलर मेथडने आणि एक
ओव्हनमध्ये. आता हे सध्या मी बाउल ना ओव्हनमध्ये ठेवणार आहे आणि हे जे स्टीलचं तुम्हाला दिसतंय बाउल, तर ते मी डबल बॉयलर मेथडने मेल्ट करून घेणार आहे. जर तुमच्या कोणाकडे ओव्हन नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने ते मेल्ट करून घेऊ शकता. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे हे. नाहीतर तुम्ही म्हणाल, की ह्या काही साध्या सिंपल गोष्टी आहेत. तर कोणाकोणाला माहिती असतात, नसतात म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतीये. ह्याच्यामध्ये ना मी असा स्लॅबच घेतला होता डार्क चॉकलेटचा. ह्याच्यामध्ये छोटे-छोटे सुद्धा येत असतील, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला थोड्या प्रमाणात बनवायचं असेल तर. ह्या चॉकलेट ना तुम्ही अगदी कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचे असतील, तर तरी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता इथं तुम्ही पाहिलं ना, की बऱ्यापैकी ते मेल्ट झालं होतं चॉकलेट. मी इथं थोडं-थोडं असे तुकडे करून घेतलेत. चॉकलेट मेल्ट करायच्या आधी मी इथे ओव्हन प्रीहीट करून घेतला होता. नॉर्मल प्रीहीट करून घ्यायचा 5 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर मग चॉकलेट मेल्ट करायला ठेवायचंय. मी 160 डिग्रीवरती हे चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं. ते चॉकलेट मेल्ट होईपर्यंत मी इथे डबल बॉयलरने आपण कसं चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकतो हे दाखवते. तर सगळ्यात पहिलं खाली एक भांडे ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाण्याला थोडीशी उकळी आल्याच्यानंतर हे जे बोल असतं आपलं चॉकलेटचं, तर ते ठेवायचं आणि ते असं अधून हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून सगळी चॉकलेट जी असते ना, ती छानपैकी मेल्ट होते. जेव्हा आपण डबल बॉईल मेथडने हे चॉकलेट मेल्ट करतो ना, तेव्हा एक काळजी घ्यायची, ते म्हणजे ना, ह्याला थोडंसं सुद्धा पाणी लागता कामा नये. ते चॉकलेट मेल्ट झालं आणि तोपर्यंत इकडे हे सुद्धा चॉकलेट मेल्ट झालं होतं. हे सुद्धा चॉकलेट मी फक्त 5-1 मिनिटासाठीच ठेवलं होतं ओव्हनमध्ये, जास्त वेळ नाही. आणि त्याच्यानंतर बघा इथे मस्तपैकी असं मेल्ट झालंय. तुम्हाला इथं दिसत असेल त्याचं टेक्स्चर किती छान आलंय. स्मूथ असं दिसतंय. एकदम सिल्की असं हे चॉकलेट मेल्ट झालं होतं. मला अधून-मधून काही चेक करायची गरज नाही पडली, कारण मी आधीच ओव्हन प्रीहीट करून ठेवला होता. तर अशा पद्धतीने हे सगळं चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आणि हे जे दुसरं चॉकलेट आहे ना, जे मी गॅसवरती मेल्ट केलं होतं म्हणजे डबल बॉयलर मेथडने. आता ह्याच्यात आणि त्याच्यात भरपूर फरक पडतो. आता हे चॉकलेट बघा थोडंसं असं घट्ट-घट्ट दिसतंय आणि जे मी ओव्हनमध्ये मेल्ट केले ते थोडंसं असं सिल्की त्याला टेक्स्चर आलंय. तर आता सध्या मी हे सगळे दोन्ही चॉकलेट जे आहे ना, ते मिक्स करून घेणार आहे. ज्यांच्याकडे ओव्हन नाहीये त्यांच्यासाठी मी हे दाखवलं होतं, ही मेथड कशी असते ती. बाकी दुसरं काहीच नाही. आता ह्या सगळ्या हे दोन्ही चॉकलेट जे आहेत ना, ते मी एकत्र मिक्स करून घेते. चॉकलेटमध्ये ना कोणत्याही प्रकारची गुठळी नाही राहिली पाहिजे. असं सिल्की स्मूथ त्याला टेक्स्चर आलं पाहिजे. आता हे जे सगळे ड्राय रोस्ट केलेले ड्राय फ्रुट्स आहेत किंवा सीड्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायच्यात. तर आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल, की जर कोणाला डायबिटीज असेल, तर हे चॉकलेट ते खाऊ शकतात का? तर याचं उत्तर व्यक्तीनुसार बदलू शकतं. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या किंवा डायटिशियनच्या सल्ल्यानुसारच हे खाणं योग्य ठरेल असं मला वाटतं. आता मी हे जे चॉकलेट बनवते ना, त्यामध्ये डार्क चॉकलेट, ड्राय फ्रुट्स आणि सीड्स आहेत. पण तरीही यामध्ये कॅलरीज आणि काही प्रमाणात शुगर सुद्धा असू शकते. त्यामुळे ना हे हेल्दी जरी असलं तरी अनलिमिटेड खायचं नाही. पोषण कंट्रोल असणं महत्वाचं आहे. कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच तिचा फायदा होतो. असं नाही की हेल्दी आहे म्हणून आपण कितीही खायचं असं आणि आपण याच्यामध्ये कंपाऊंड चॉकलेट वापरतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तरी साखर असतेच. आता मी या सगळ्या गोष्टी ना एकत्र करून घेतल्यात छानपैकी आणि माझ्याकडे एक पायपिंग बॅग होती. तर त्या पायपिंग बॅगमध्ये मी हे सगळं चॉकलेट टाकून घेतलंय. सगळं म्हणजे जेवढं बसेल तेवढं चॉकलेट टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि पुढे थोडासा कट देऊन घेतलाय. जर तुम्हाला हे जर स्पूनने टाकायचं असेल, चमच्याने तरी तुम्ही टाकू शकता. मी ह्या पायपिंग बॅगने हे सगळे मोल्ड जे आहेत तर ते भरून घेते. आता ह्या पायपिंग बॅगमध्ये ना ते थोडेसे ड्रायफ्रूट अडकत होते. आता पण तरीही ते त्याच्यातनं छानपैकी पडत होतं. तर हे बघा अशा पद्धतीने मी ते भरून घेतलं होतं. त्यानंतर मी ते स्पूनने सुद्धा तुम्हाला भरून दाखवतेय. स्पूनने सुद्धा आपण हे मोल्ड भरून घेऊ शकतो. तुम्हाला माहितीच असेल, आजकाल ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण वापरतच असतो. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी या गोष्टी मी सांगतेय. आणि खरंच खूप ईझी आणि सिंपल होणारी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात हे चॉकलेट तयार होतात बनून. हे असे सगळे मोल्ड जे तुमच्याकडे असतील ना, वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड येतात चॉकलेटचे, तुम्हाला माहितीच असतील. माझ्याकडे हे साधे सिंपल मोल्ड आहेत. असे बऱ्याच वेगवेगळ्या डिझाइनचे मोल्ड येतात, जे लहान मुलं सुद्धा आरामात म्हणजे आवडीने खातात ना, लहान मुलं अशी वेगवेगळी डिझाइन बघितल्याच्या नंतर आवडीने खातात चॉकलेट्स. तर ते सुद्धा या गोष्टी आरामात खाऊ शकतात बघूनच. आपल्यालाही बघायला अशा गोष्टी छान इंटरेस्टिंग अशा वाटतात. तर लहान मुलांना तर अजूनच वाटत असतील. आता इथे ना मी हे भरून घेतलं होतं आणि बाजूला
चॉकलेट लागली होती, तर ही टिश्यूने मी पुसून घेतली आहे, जेणेकरून त्या चॉकलेट छान वेगवेगळ्या तयार होतील. आणि ह्या ना अगदी फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर अगदी 5 ते 10 मिनिटात अगदी रेडी होतात. त्याला जास्त वेळ अशी काही थांबायची गरज नसते. फक्त जेव्हा आपण हे मोल्ड भरतो ना, तेव्हा असं थोडंसं डॅप करून घ्यायचं. इथे दुसरा मी मोल्ड घेतलाय, तो सुद्धा मी अशाच पद्धतीने भरून घेतला होता स्पूननेच. पहिला जो मोल्ड होता त्याची डिझाइन वेगळी होती आणि आत्ताचा जो मोल्ड आहे ना, त्याची डिझाइन वेगळी आहे. तुम्हाला जेव्हा मी चॉकलेट काढून दाखवेन ना, तेव्हा तुम्हाला त्या डिझाइन कळतील. आता ह्या ज्या हे जे सगळे मोल्ड आहेत ना, तर ह्यांच्या सगळ्यांच्या लिंक किंवा हे प्रॉडक्ट सगळे मी टॅग करेन. तुम्हाला व्हिडिओच्या खाली तिथे सगळ्या लिंक्स मिळून जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे तुम्हाला सगळ्याच्या लिंक्स मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड किंवा अशा काही गोष्टी मी तिथे टॅग करेन, ज्या तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपीसाठी उपयोगी ठरतील. तर चला आता हे सगळे जे मोल्ड आहेत माझे चॉकलेटचे ते छानपैकी असे इथे भरून सेट करून घेतलेले आहे आणि थोडेसे डॅप करून मी आता हे फ्रीझरमध्ये वरती ठेवून देणार आहे. वरती आपला जो फ्रीझर असतो म्हणजे जिथे आईस जमा होतो आपला, तर तिथे हे सगळे मोल्ड ठेवून द्यायचे. तुमच्याकडे मोल्ड नसतील चॉकलेटचे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चॉकलेट बनवून घेऊ शकता. माझ्याकडे हा पेपर आहे ज्यामध्ये आपण चपाती, पोळी, पराठे जे पण काही रॅप करतो ना, तर हा जो पेपर आहे त्याच्यावरती मी हे सगळं चॉकलेट पसरवून घेणार आहे. आणि जेवढं चॉकलेट बसेल तेवढं याच्यावरती टाकून घ्यायचं, जेवढं तुमच्याकडे असेल तेवढं. यावरती सुद्धा आरामात चॉकलेट तयार होते. तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तसं तुम्ही टाकून घेऊ शकता आणि हे तसंच जसं तुम्ही ते मोल्ड फ्रीझरमध्ये ठेवले तसंच हे सुद्धा फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. आता मी 10 ते 15 मिनिटातच हे लगेच बाहेर काढले होते आणि तुम्ही बघताय इथे, की खूप मस्त असे सेट झालेत हे सगळे चॉकलेट्स. आता हे 3 मोल्ड आहेत माझ्याकडे. ह्यातले वेगवेगळे डिझाइन आहेत. तर ह्यातला हा जो स्क्वेअर मोल्ड आहे ना, त्यातलं हे चॉकलेट तुम्हाला मी दाखवतीये. ह्या डिझाइनवरती तुम्हाला कळतच असेल, की किती छान पद्धतीने हे सगळ्या चॉकलेट्स ह्या सेट झाल्यात अगदी 10 ते 15 मिनिटात. म्हणजे अगदी अर्ध्या तासात तुम्ही ह्या सगळ्या ड्रायफ्रूटच्या चॉकलेट्स बनवून तयार करू शकता. ॲज अ गिफ्ट जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल पॅकिंग करून छानपैकी बॉक्समध्ये. आणि मी जसं सांगितलं तसं ह्या पेपरवरती सुद्धा हे चॉकलेट एकदम मस्त आरामात हे निघतं सुद्धा. तुम्हाला दिसत असेल, की एकदम ते वरतीच आले डायरेक्ट निघून. पूर्णपणे सेट झाले हे चॉकलेट मस्तपैकी. आता हे ह्या सगळ्या बाउलमधून मी हे सगळं चॉकलेट तुम्हाला काढून दाखवते. एक-एक डिझाइन वगैरे कशी आहे. हे सगळे एक मोल्ड आहे ना, त्याची सगळी डिझाइन सेम आहे. दुसऱ्या मोल्डची सेम आहे आणि ते इतक्या छान पद्धतीने सेट झाल्यात ना, ह्या सगळ्या चॉकलेट्स इतक्या इझिली निघतात सुद्धा. सिलिकॉन मोल्ड असल्यामुळे ना, हे सगळे चॉकलेट्स मस्तपैकी तयार होतात आणि निघायला सुद्धा इझी निघतात ते. काही तुटत नाही, फुटत नाही, काहीच नाही. आता तुम्हाला इथे दिसत असेल, की त्या मोल्डमधून काढताना सुद्धा एकदम इझिली ते निघतात. हे जे रेड मोल्ड आहे ना, ते असं छान स्माइलीचं मोल्ड आहे. त्याच्यावरती छान स्माइली निघते चॉकलेटवरती. त्याच्यामुळे लहान मुलं अगदी आवडीने खातील. एवढंच की जास्त प्रमाणात ते द्यायचं नाही खायला, नाहीतर ड्रायफ्रूट कधी-कधी जेव्हा उष्णता असते तेव्हा गरम सुद्धा पडू शकतं. त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या जरी असल्या हेल्थसाठी तरी त्या लिमिटमध्ये खाणं गरजेचं आहे. आता हे पण आहे ना, तुम्ही असे छान तुकडे करून त्याचे ठेवू शकता आणि असे पण खाऊ शकता जर तुमच्याकडे मोल्ड अवेलेबल नसेल तर. तर आता इथे बघा फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्या सगळ्या इथे चॉकलेट्स तयार झालेल्या आहेत. ह्या स्माईलच्या आहेत. आणि असे काही डिझाईन्स आहेत आणि डिझाईनवरतून आपल्याला कळते, की चॉकलेट किती छान पद्धतीने सेट झालं असेल. खूप मस्त होतात ह्या चॉकलेट्स. खरंच तुम्ही करून बघा. आता सगळ्यात जास्त ह्या चॉकलेट ज्याला आवडतात ते म्हणजे स्मिथला. माझ्या आधी त्यालाच ह्या चॉकलेट खायची खूप घाई झाली होती. त्याला असं झालेलं, की कधी होतायत आणि मी कधी खातोय असं. तर आता माझ्याकडे ना हे चॉकलेट रॅप करायला काही रॅपर्स सुद्धा आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही असे सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. पण माझ्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी मी हे रॅपर यूज करतेय. असेच पडून आहेत तर मी यूज करणार आहे. तर असे काही रॅपर आहेत ना, जे गोल्डन वगैरे येतात किंवा सिल्वरमध्ये येतात. तर तशा रॅपरमध्ये सुद्धा तुम्ही हे म्हणजे रॅप करून ठेवू शकता किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता. खूप छान दिसतात. ॲज अ गिफ्ट म्हणून मला असं वाटतं ना, की कोणाच्या लहान मुलाचा बर्थडे वगैरे आहे, तर तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा हे चॉकलेट्स खरंच देऊ शकता. जेव्हा माझं केक शॉप होतं ना, तेव्हा मी अशा बऱ्याच प्रकारचे चॉकलेट्स वगैरे बनवत होते आणि मी माझ्या शॉपमध्ये ठेवत होते सेलिंगला आणि खरंच या चॉकलेटचा सेल सुद्धा खूप छान होत होता. जर तुम्हाला या चॉकलेटचा सेल सुद्धा करायचा असेल ना, म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून तरी तुम्ही करू शकता. घरच्या घरी सेल करू शकता असे चॉकलेट्स बनवून. फक्त तुमचं जे पण काही मार्जिन असेल खर्च वगैरे जाऊन
मग तुम्ही ते ठरवू शकता आणि असे चॉकलेटसुद्धा तुम्ही घरच्या घरी सेल करू शकता. तर चला मैत्रिणींनो, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही सुद्धा अशा हेल्दी रेसिपीज घरी ट्राय करत असाल तर तुमच्या रेसिपीजसुद्धा माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.